आज संध्याकाळी मार्केटमध्ये गेलो आणि आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता आणि आमच्या जागृती वहिनी पुन्हा एकदा नगरसेविका झालेल्या आहेत आणि जल्लोष सर्व रोडवरती चालूच होता. नवदुर्गेची पालखी भेटली, पालखीचा पाय वगैरे पडला. ऑफिसला जायला निघालो. भांडूपमध्ये संजय शाळेजवळ इकडे ट्रॅफिक जाम झालं होतं वन साईड, कारण की निवडणुकीचा निकाल जाहीर होत होता आणि सर्व जे काही उमेदवार वगैरे होते, रस्त्यावरती अक्षरशः जल्लोष चालू होता. ट्रॅफिक जाम वगैरे आता काय कोणाला पडलीच नव्हती. ऑफिसला पोहोचलो. आमचा पंकजभाई ॲब्सेंट होता पॅन्ट्रीवाला. त्याच्यामुळे आमच्या गण्याभाऊनी चाय बनवला आणि चहाची टेस्ट त्यांना काहीतरी आज वेगळीच झाली होती. खरोखर होतं. आपण प्यायलो, बाकीच्यांना सुद्धा प्यायला दिली, काय कोणाला सांगितलं नाही. इकडे बघा, बघू शकता इकडे आमच्या स्वप्नीलबाईने सुद्धा टेस्ट केली. डायरेक्ट उठून एकदम मालवणीमध्ये गाडी घालायला त्यांनी सुरुवात केलं. त्याच्यानंतर हा ओव्हर ॲक्टिंगचा किंग आमचा कबीर म्हणजे एक आमच्या ऑफिसमध्ये खरोखर नगच आहेत. हे सर्व झालं आणि आहेत गण्याभाऊ यांनी ही जी चाय बनवली होती. सकाळी वडापाव आणायला गेलो स्वप्नीलबाई आणि मी. आजचे वडापाव आणि भजी स्पॉन्सर होता आमचा रुपेश भाऊ आणि सर्व फायनली काम संपून घरी जायला निघालो आणि इकडे गाडीवरती दव पडलाय. म्हणजे आता फायनली थंडीला मस्त सुरुवात झालेली आहे आणि गार धुक्यातून सकाळी आपण निघालेलो आहोत घरी.